नाजूक विषय होता, एकांतात बोलायचंय. हो, मग दादासाहेबांचं काम झालंच आहे, निघालेच आहे ते. काय झाले हो सुजित भाऊजी? एवढी का रडतीये? आम्ही बोलू का त्याच्याशी? हा अपर्णा, ए बाई अपर्णा, काय झालं ग? वहिनी साहेब, तुमची इन्क्वायरी नंतर बसवा, इथं जरा मॅटर सिरियस आहे. प्लीज अँड सॉरी. अप्पूबाई, तुमच्या माघारी आम्ही काय केलं असतं, कसे जगलो असतो, काय झालं असतं आमचं, हा विचार एकदा पण आला नाही का तुमच्या डोक्यात? पण तुमच्या इतकाच धक्का मलाही बसलाय, इनफॅक्ट आपल्या सगळ्यांनाच बसलाय. तेव्हा सुजितरावांनी याआधी काय केलं, आपल्या घराची मान मर्यादा प्रतिष्ठा, या गोष्टी आत्ता नको ना मध्ये आणायला प्लीज. आय नो विषय नाजूक आहे, पण जरा आपण याकडे प्रॅक्टिकली बघूयात का प्लीज. काय बोलताय तुम्ही? सुजितरावांनी हे जे काही केलंय ते योग्य केलं असं म्हणायचंय तुम्हाला? अजिबात मला असं म्हणायचं नाही दादासाहेब. आईसाहेब, अहो आपण 21व्या शतकात राहतो. इथे मुलं मुली एकमेकांना भेटतात, प्रेम करतात, कम्पॅटिबिलिटी चेक करतात एकमेकांची. काही नवीन नाही आणि गुन्हा तर नाहीच नाहीये. लग्न आधीचं गरोदरपण ही काही फार मोठी गोष्ट नाही राहिली आताच्या काळात. जेव्हा की ते दोघंही एकमेकांवर प्रेम करतात, सज्ञान आहेत ते, एकमेकांची जबाबदारी घ्यायला तयार आहेत, लग्न करायचं म्हणतायत आईसाहेब ते, तेव्हा उगाच आपण घराची मान मर्यादा प्रतिष्ठा यांचं भांडवल करून त्यांना का बोल लावायचं? मग काय बोलायलाच नको नाही का? संजू, शांत हो बाळा. कसं आणि काय समजावू का तुला? हे बघ, एवढंच सांगते की ह्या सगळ्यात रणजितची चूक नाहीये. म्हणजे हा, कांबळे मॅडम नक्की नागपूरला गेलेत? बरं, नागपूरला कुठे गेलेत? अच्छा, त्यांचा काही ऍड्रेस वगैरे? हा हो, तेच सांगतोय मी. कांबळे मॅडमचा नंबर लागत नाहीये, दुसरा कुठला कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तो द्या लवकरात लवकर, महत्वाचं काम आहे. काय ग, काय चाललंय तुमचं? कुठं काय रे, गप्पा मारत होतो आम्ही, आणि गप्पा मारायला विषय थोडीच लागतात आम्हाला. अगं बाई, विसरलेच. मला ना अक्काने बोलावलं होतं बघ. हा, मला जावं लागेल. बेबी मावशी आहो, आपण बोलूया शांतपणे ह्या विषयी. इथनं पुढं सुरक्षित अंतर ठेवू आम्ही. एक रिक्वेस्ट करू का? आपण आता ढाले पाटलांची सून बनवून या घरात येईल, तेव्हा जशा राजश्री वहिनी तुमच्याशी वागल्या होत्या तसा वागायचा विचार करा. कारण त्यावेळी तुमच्या पाठीशी आम्ही होतो
आणि आता ह्यावेळी अपहरणाची ढाल बनून तुम्हाला सामोरं जावं. कारण मी वसाच घेतलाय तसा. लग्नच करणार आहोत ना, तेव्हा आमच्याशी काय वागायचं ते वागा, पण अपहरणाशी सांभाळून बोला. तुम्ही जाऊ शकता. असं आहे का? आमच्यावरच न आलं म्हणे, आम्हीच निघतो. हॅलो. हा मामा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी या हॉटेलवर पोहोचले बर का. अयो, 3 रूम बुक आहेत. मग आता नाही, तुम्ही नका काय काळजी करू. मी बरोबर शोधून काढते त्या पोरीची रूम कुठली आहे ते. हा मामा, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी सगळं सांभाळून करेन. हा, ठेवू का? बाटलीत घातलं. खरंच लय पोचलेली पोरगी आहे बरं का ती. हा, हे सगळं तर मी आधीपासूनच ओळखते की. संजू बाबा, नुसतं ओळखून चालणार नाही, तिला जोखावं बी लागेल. अपर्णा मोरेची असलीयत लोकांसमोर आणायचं म्हणजे एवढं सोपं काम नाही. चापून चोपून सावधगिरीनं वागायला पाहिजे, अलर्ट राहायला पाहिजे. आणि संजू बाबा, आता तर ती पुरी घरात येणार आहे, तिच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे. संजू बाबा, जरा जपून, नजर हाटी दुर्घटना घटी. तिला वाईट साईड बोलतोस? हा, आता लग्न आहे ना म्हणून. सुजित, तू असं का नाही सांगतेस की तुला ही साडी संजून नेसायला हवी? तू का वेगळ्या ट्रॅकला जाऊ नको. हे बघ, मी काय पार्शालिटी केलेली नाही. दोन्हीचं बजेट सारखं आहे. दोन्ही मला ऑफर मध्येच गावलेले आहेत. थांब, तुला पावतीच दाखव. अरे नको, इकडे. हे बघ, तुम्ही किती भांडलात ना तरी एकमेकांवरचं प्रेम कळतं. हा, आता ऐक माझं नीट. ही साडी आहे ना, तुला संजूला द्यायची. ही तू राजश्रीला दे. का? अरे म्हणजे आपोआप ही साडी संजूला मिळेल. ती कसल्या तिरप्या डोक्याने विचार करते ना, चांगलं ठाऊक आहे मला. मग काही बोलू नको. अरे खरंच बोलायलात ना सुजित भाऊजी. ये राजश्री, बस ये. राजश्री, तुमच्या दोघींसाठी ना सुजितनी साड्या आणल्यात. हो बाई, हो